सर्वांचं स्वागत आहे। तांदळाच्या चिरमुऱ्याचं भडंग तर तुम्ही नेहमीच खाता, पण त्याला थोडंसं हटके आपण आज नाचणीच्या चिरमुऱ्याचं भडंग बनवणार आहोत। त्यासाठी चला तर मग त्याला लागणारं साहित्य बघूया। एक बाउल मी नाचणीचं चिरमुरं घेतलेलं आहे, थोडंसं कढीपत्ता घ्यायचा आहे, एक लिंबू, शेंगदाणे, लसूण। लिंबूनं भडंग थोडंसं चटपटीत आणि खायला मस्त लागते। साखर घेतलेली आहे थोडीशी, जिरं मोहरी, हळद, मीठ आणि लाल तिखट। चला तर मग आपण भडंग बनवायला घेऊ। त्याला लागणारं तेल घेतलं, तेल थोडंसं गरम करायचं आहे। तेल गरम झालं की शेंगदाणे घालायचं आहे। शेंगदाणे थोडेसे भाजून आपण चिरमुऱ्यावर काढून घ्यायचं आहे। शेंगदाणे भाजलेले आहे, काढून घेऊ आपण। ह्याच तेलामध्ये आता फोडणी द्यायचं आहे। जिरं मोहरी घातले, कढीपत्ता घातला, लसूण ठेचून घेतलेला आहे। थोडंसं लालसर उतरून भाजायचं आहे। लसूण छान भाजलं की त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं तिखट, चवीनुसार मीठ, आणि ह्यातच भडंगला खमंग आणि चटपटीत टेस्ट येण्यासाठी थोडंसं लिंबू पिळायचं आहे। आणि आपल्याला इंडक्शन हे बंद करायचं आहे। आता ह्यामध्ये चिरमुरं घालून घेऊ आणि हे छान काढून घ्यायचे। कांदा, कोथिंबीर, टोमॅटो घातलं की मस्त चटपटीत भेळ तयार होते। छान असं कालवून घेऊ। कालवून तयार झालेलं आहे। आता हे तळलेले शेंगदाणे घालायचे। हे खायला पौष्टिक पण आणि चवीला पण खूप छान लागते। नाचणीचं भडंग आपलं तयार झालेलं आहे। आपण याचा आता सुकी कांदा, लिंबू, कोथिंबीर आणि टोमॅटो। चला तर मग आपण भेळ बनवायला घेऊ। साधारण 1-2 प्लेट भडंग घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं फरसाणा घालायचं आहे, कांदा, टोमॅटो, थोडंसं कोथिंबीर घालते, थोडंसं नंतर प्लेटिंगला पाहिजे आपल्याला। आणि ह्यातच लिंबू पिळायचं आहे। भडंग करताना पण आपण थोडंसं लिंबू घातलेलं आहे। आणि हे छान कालवून घेऊ। प्लेटमध्ये काढून घेऊया। वरून थोडंसं शेव घालायचं आहे आणि कोथिंबीर। मस्त चटपटीत नाचणीच्या चिरमुऱ्यापासून सुक्कं भेळ तयार केलेलं आहे। पण सांगू शकताय कसं झालंय। माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।